बदलत्या काळात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं, सिम्बायोसिस सोसायटीचे माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख निलेश कुंभोजकर यांचं प्रतिपादन. हरळी येथील सिम्बायोसिस स्कूलमध्ये करिअरच्या संधी या विषयावर झालं व्याख्यान. भविष्य काळात शिक्षण, उद्योग आणि आर्थिक व्यवहार यात प्रचंड क्रांती होईल. सर्व प्रकारचे व्यवहार, सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील. यामुळे पारंपरिक व्यापार आणि वस्तू विनिमयावर मोठे संकट येईल. शिक्षणाच्या बाबतीत देखील प्रचंड बदल होतील आणि एकत्रित शिक्षण पद्धतीची गरज उरणार नाही. शिक्षणाची पद्धत बदलली, अनेकांच्या नोकऱ्या जातील, बेरोजगारीसह अन्य समस्या उद्भवतील. मात्र बदलत्या जगाचे बदल, नवे तंत्रज्ञान आत्मसात केल्यास, व्यक्तिमत्व विकास केल्यास आपला टिकाव लागणं शक्य आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन संशोधनामुळे जुनं विसरा आणि नवीन शिका हा नवीन मंत्र प्रत्यक्ष व्यवहारात येऊ घातलाय, असं प्रतिपादन सिम्बायोसिस सोसायटीचे माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख निलेश कुंभोजकर यांनी केलं. गडिंग्लज तालुक्यातील हरळी बुद्रुक येथील सिम्बायोसिस स्कूलमध्ये करिअरच्या संधी याबाबत त्यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सिम्बायोसिस एसएससीडीचे रजिस्ट्रार मिलिंद चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. सिम्बायोसिस शाळा व्यवस्थापन समितीच्या निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शिवराम कुलकर्णी यांचा यावेळी सत्कार झाला. सिम्बायोसिस व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉक्टर सतीश घाळी आणि शिवराम कुलकर्णी यांचीही भाषणं झाली. यावेळी रावसाहेब मुरगी, संतोष आंबी, राजेंद्र शेलार, अतुला हिरे, अशोक पाटील आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका वहिदा मुल्ला यांनी स्वागत केलं. कविता कागिनकर यांनी सूत्रसंचालन केलं.